जय हिंद, नमस्कार. डे 8 ऑफ 30 किचन टिप्स फ्रॉम युअर किचन. आजचा 8वा डे, आजची 8वी टिप तुमच्या सगळ्यांसाठी. ही टिप तुम्ही लोकांनी खूपच सहजपणे इग्नोर केलेली असू शकते. तुमच्या लाईफमध्ये आपण खूप असं बरेचदा होतं ना की बऱ्याच गोष्टी आपण असं पाहून न पाहिल्यासारख्या करतो. त्यातला हा प्रकार आहे आणि त्याचे इम्पॅक्ट आपल्या पूर्ण लाईफ याचा अंदाजही आपल्याला येणं खूप शक्य नसतं. तर अशाच काही आणि अशाच बऱ्याच काही टिप्स तुमच्यासाठी मी या सिरीजमध्ये आणते आहे. तर आजची टिप जर पटली तर परत परत वापरा, नाही पटली तर कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवाल. तर तुम्ही जेव्हा स्वयंपाक करता तेव्हा तुम्ही नॉर्मली आपण समजा कणिक भिजवली तर आपण हात धुतो आणि ते सहज असे धुवून असे आपण पुसतो. म्हणजे तुम्ही समजा पंजाबी ड्रेस घातला असेल, तुम्ही समजा घरचा गाऊन घातला असेल किंवा साडी घातली असेल किंवा नॉर्मल घरचं ट्राउझर घातलेलं असेल तर सहज हात असे पुसले की असे पुसले जातात. म्हणजे असे धुतले की असे पुसले जातात, असे धुतले की असे. तुम्हाला लक्षात आलं असेल की तुमच्या त्या ड्रेसेसला पर्टिक्युलर जागेवरच डाग लागायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे तेवढा एकच पॅच त्या पूर्ण ड्रेसमधला दोन्ही हातांचा तो पॅच काळा दिसायला लागतो आणि मग काही दिवसांनी ना त्याच्यावर फंगस चढायला लागतं. अगदी बारीक ब्लॅक कलरचे डॉट्स दिसायला लागतात तिथे. ते प्रचंड इन्फेक्शस फंगसचा एक प्रकार आहे की जो बॉडीमध्ये रुजत जातो आणि त्यांनी स्किन इन्फेक्शन होण्यासाठी एकदम प्रोन आहे ते. तर ते अवॉइड करा. शक्यतोवर स्वयंपाक करत असताना हात पुसायचा नॅपकिन वेगळा आणि ओटा पुसायचा नॅपकिन वेगळा, असे 2 नॅपकिन तुमच्याजवळ सतत पाहिजे. मी नॉर्मली कमरेला नॅपकिन लावून ठेवते आणि मी त्याच नॅपकिनला हात पुसते, तो धुवायला टाकते. मेजरली 15 दिवसांच्या डेली फूड प्रिपरेशनमध्ये मला ते नॅपकिन्स टाकून द्यावे लागतात. 15 ते 20 दिवस, खूप हद्द झाली 1 महिना. तर मी ते यूज अँड थ्रो वाले किचन टॉवेल्स, किचन नॅपकिन्स मिळतात, मोस्टली मी ते वापरते. जर थोडं तुम्ही एक्सपेन्स करू शकत असाल तर किचन टॉवेल्सचे टिश्यू रोल येतात ते वापरावेत. त्याच्यासारखं बेस्ट काहीच नाही. वापरलं का टाकलं, पण मग परत ते ट्री तोडणं आलं, मग ते खूप सारे विचार आले. त्याच्यामुळे मी अगदी सहज म्हणेल जुन्या साड्या कॉटनच्या त्याच्यातनं सुद्धा हे नॅपकिन बनवता येतात. तर ते घरच्या घरी पण 2 वेगळे नॅपकिन तुमच्या जवळ पाहिजे, एक कमरेला आणि एक ओट्यावर. साधारणतः ओटा पुसण्यासाठी वेगळा आणि हात पुसण्यासाठीचा वेगळा. बघा, पटत असेल तर करा, नसेल पटत तर कमेंट करून सांगा. परत भेटूया नवीन नुस्ख्यासहित उद्याला. बाय.